नमस्कार. आज आपण बीड मधून आहोत. आज हे जे काका आहे यांना संजीवनी ज्यूसचा कसा रिझल्ट आला ते आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. तुमचं नाव सांगा. अशोक चिंतामण कदम. ओके. तुम्हाला काय त्रास होत होता आणि तुमचं गाव आणि जिल्हा सांगा. कुठून आहात तुम्ही? माळा जवळा बीड जिल्हा. ओके. तुम्हाला आता याच्या आधी संजीवनी घेण्याच्या आधी काय त्रास होता? पायाची जो एक नस दबली होती, मानाची एक. बीडमध्ये 3 महिने कोर्स केला पण त्यात काहीच बदल झाला नाही. ओके. म्हणजे तुम्हाला चालता येत नव्हतं? हा, चालता येत नव्हतं. अजून काय त्रास व्हायचा? पाय दुखायचा, हात दुखत, मुंगे येत होत्या हाताला आणि पायाला पायाला. ओके. त्यानंतर असा विकनेसपणा? काहीच नव्हतं. म्हणजे विकनेसपणा होता पूर्ण, असा अशक्तपणा आला? अशक्तपणा. ओके. आता ही संजीवनी ज्यूस तुम्ही किती दिवसापासून घेतलं आणि कसं घेतलं? 1 महिना झाला पूर्ण. 1 महिना झाला. हा. कसं घेता तुम्ही? सकाळ संध्याकाळ. ओके. आता तुम्हाला त्याचा काय रिझल्ट आला? आता रिझल्ट म्हणजे एकदम मोकळं चालता येत आता. ओके. आता दुखत नाही? आता नाही दुखत आता. ओके. तर तुम्हाला काय वाटतं ही संजीवनी ज्यूस जसं तुम्हाला रिझल्ट आला तसा लोकांना पण येईल, लोकांनी पण घेतलं पाहिजे? घेतलंच पाहिजे, येणारच ते बरोबर. येस. ओके. बघा, आज यांचा पायाचा आणि हाताची नस दबलेली होती, पूर्ण चालता येत नव्हतं त्यांना, पूर्ण मुंग्या यायच्या, वेदना व्हायच्या. त्या ज्या वेदना आहेत त्या आपल्या संजीवनी ज्यूसना पूर्ण थांबलेल्या आहे. 1च महिन्याचा कोर्स केलाय, एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय. आणि आता त्याच्यानंतर त्यांनी अजून कंटिन्यू जो कोर्स पुढे जर कंटिन्यू केला तर 100% त्याला याच्यापेक्षाही 100% रिझल्ट येणार आहे. थँक्यू. धन्यवाद.